शिवसेना शिंदे गटाचा कांदिवली विधानसभा प्रमुख लालसिंग राजपुरोहितला पोलिसांनी अटक केली आहे। खंडणी आणि मारहाण प्रकरणी पोलिसांनी कारवाई केली आहे। 6 महिन्यांपूर्वी पालिका अधिकाऱ्याला कार्यालयात बोलावून खंडणीची मागणी आणि खंडणी न दिल्यानं मारहाण केल्याचा आरोप त्याच्यावरती आहे। रत्नागिरी एसटी आगारातून नवीन एसटी बसचं लोकार्पण झालं। 40 मंजूर बसेसपैकी 17 बसेस प्राप्त झाल्या। मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाल्यानंतर त्यांनी स्वतः या बसमधून प्रवास करत प्रवाशांच्या अडचणी जाणून घेतल्या। सतीश भोसलेचा आणखी एक नवीन व्हिडिओ आता समोर आलाय। यामध्ये सतीश भोसले आणि त्याच्या आजूबाजूच्या लोकांच्या हातात रिव्हॉल्वर दिसतीये। तोखे रिव्हॉल्वर घेऊन चालताना दिसतात। दहशत पसरवण्यासाठी हा व्हिडिओ तयार करण्यात आल्याचं बोललं जात आहे। उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार आज राज्याचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत। दुपारी 2 वाजता अर्थसंकल्पाचं अजित पवार वाचन करतील। नव्यानं सत्तेत आलेल्या महायुती सरकारचा हा अगदी पहिलाच अर्थसंकल्प आहे। कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। माजी आमदार रवींद्र धंगेकर काँग्रेसला राम करणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या। धंगेकर लवकरच शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचंही म्हटलं जात होतं। अखेर ते स्पष्ट झालंय। आज संध्याकाळीच त्यांचा पक्षप्रवेश होणार आहे। देशाचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। अस्वस्थ वाटू लागल्यानं आणि छातीत दुखू लागल्यानं त्यांना उपचारासाठी नेण्यात आलंय। धनखड यांच्यावरती उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं डॉक्टर्स म्हणाले। आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त दिल्लीत भाजप सरकारनं आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना दरमहा 2500 रुपये देण्याची घोषणा केली आहे। महिला समृद्धी योजनेच्या माध्यमातून हे पैसे महिलांना दिले जाणार आहेत। भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डा यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्या उपस्थितीत ही घोषणा केली आहे। दिल्लीतील महिलांच्या खात्यात 8 मार्चला 2500 रुपये जमा होणार हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा जुमला होता असा आरोप आतिशींनी केलाय। बँक खात्यात 2500 रुपये जमा झाल्याचा 8 मार्चला मोबाईलवरती संदेश येईल अशी ग्वाही मोदींनी दिली होती। त्यावरती आतिशींनी ही टीका केली आहे।